नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला भेंडीचा वेगळा प्रकार दाखवणार आहे मैत्रिणींनो। खूप टेस्टी भेंडी लागते। वेगळा मसाला बनवला आहे भेंडीसाठी मी आज। आणि ही भेंडी आपण 3 ते 4 माणसांसाठी बनवणार आहोत, म्हणजे सकाळच्या टिफिनसाठी बनवणार आहोत। खूप भन्नाट लागते मैत्रिणींनो। प्रवासामध्ये तुम्ही 3 ते 4 दिवस ही भेंडी टिकते, बिलकुल खराब होत नाही। आणि तुम्ही अशी डब्यामध्ये ठेवली ना, बिलकुल खराब नाही होणार तुमची भेंडी। 3 ते 4 माणसांसाठी आपण ही भेंडी बनवत आहोत। तर भेंडी मी 1 किलो भेंडी घेतलेली आहे। तर 3 ते 4 माणसांसाठी तेवढी पुरेशी होते टिफिनसाठी। तर भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची मैत्रिणींनो। भेंडी एकदम सुकी करायची, बिलकुल पाणी नाही राहिलं पाहिजे भेंडीमध्ये। भेंडी सुकवल्यानंतर चिरताना तुम्हाला हवा तो आकार तुम्ही भेंडीचा देऊ शकता। भरपूर आकाराने भेंडी कापले जातात, तर तुम्हाला हवा तसे तुम्ही चिरू शकतात भेंडी। तर असं काही नाही की छोटीच पाहिजे मोठीच पाहिजे, हवा तो आकार तुम्ही भेंडीचा चिरू शकता। वेगळ्या पद्धतीने भेंडीत आपण काय मसाला वापरला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला, आपल्या कोण नवीन मैत्रिणी असतील ना, प्लीज मैत्रिणींनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। खूप छान मैत्रिणी तुम्हाला सपोर्ट करतायत, कमेंट्स एवढ्या छान छान करतायत ना, खूप छान वाटतं मैत्रिणींनो। तर खूप म्हणजे एवढं छान वाटते ना, तर खूप पटकन कधी उद्या माझा व्हिडिओ जातो आहे। माझ्या रेसिपी आपण ज्या घरामध्ये जेवण बनवतो त्याच रेसिपी असतात, टिफिनच्या असतात। संध्याकाळी मी काय जेवणासाठी बनवते, दुपारी काय बनवते त्याच माझ्या रेसिपी असतात। आपण ज्या गृहिणी त्यांच्यासाठी आपण वेगळं तर दररोज नाही खाऊ शकत, आपण कधीतरी ती रेसिपी बनवू शकतो। आणि ते बनवलं तरी आपल्याला जेवण मैत्रिणींनो बनवायलाच लागतं। तर आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने भेंडी दाखवणार आहे। भेंडीमध्ये कोणता मसाला वापरला आहे, वाटलेला मसाला मी कोणता वापरला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे। तेल टाकून घेतलेलं आहे मी, तेल कडकडीत गरम होऊन द्यायचं। त्यानंतर थोडंसं जिरं टाकलेलं आहे मी, जिरं थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं। नंतर मी 2 कांदे घेतलेले आहेत, कांदा मस्त बारीक चिरून घ्यायचा आणि मीठ टाकून घेतलेले। कांदा खूप परतवायचा नाही आहे आपल्याला, कारण आपण भेंडीमध्ये पण परतवणार आहोत, त्याच्यामुळे कांदा जळून जाणार आणि भेंडी शिजणार नाही असं होईल। त्याच्यामुळे जवळजवळ 50%च कांदा परतून घ्या। आता हा हिरवा मसाला वापरलेला नाही मैत्रिणी, आणि एकदम भन्नाट भेंडी लागते, वेगळी लागते, खूप छान लागते, नक्की करून बघा। तर हा मसाल्यामध्ये मी घेतलेली हिरवी मिरची घेतलेली, लसूण, आल्याचा छोटासा तुकडा घ्यायचा, कोथिंबीर भरपूर सारी घ्यायची आणि हिरवी मिरची तुम्हाला हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं घेतलेलं। जिरं आपण फोडणीमध्ये टाकलं म्हणून कमी वापरायचं इथे। आणि पाणी न टाकता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे, खूप बारीक नाही टाकायचं। याच्यात शेंगदाणे पण घेतलेले आहेत मी, आणि सुक्या खोबऱ्याचा ना थोडासा किस घेतलेला आहे, किसून घेतलेलं आहे खोबरं मी 1 ते 1.5 चमचा, आणि शेंगदाणे पण घेतलेले त्याच्यामध्ये। आणि पाणी न टाकता आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे। तो मसाला मी टाकून घेतलेला आहे, हळद टाकलेली आहे, आणि त्यानंतर इथे मी धना-जिरा पावडर थोडीशी मिक्स आहे माझी धना-जिरा पावडर, ती मी टाकून घेतलेली आहे। आणि मसाला पण आपल्याला खूप असा भाजायचा नाही। आपण जेव्हा भेंडी टाकून, आता बघा मी फक्त परतून घेतलं आहे तेलामध्ये, आता याच्यामध्ये लगेच आपल्याला भेंडी टाकायची आहे। तर खूप वेगळ्या पद्धतीने भेंडी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत प्रवासात नेऊ शकता। ही भेंडी बिलकुल खराब होत नाही, 2 ते 3 दिवस, 3 ते 4 दिवसही खराब होत नाही। तर इथे भेंडी, आणि भेंडी बनवल्यानंतर आहे ना मैत्रिणींनो, काही पालेभाज्या अशा आहेत, पालेभाज्या असतात किंवा फळभाज्या असतात आपल्या, त्यांचा कलर बिलकुल बदलला नाही पाहिजे। नाही तर कोण भेंडी बनवतं ना मैत्रिणी, एकदम काळपट अशी दिसते, ती बघायला पण छान नाही वाटत आणि खायला तर बिलकुल नाही। तर आपण ज्या भाज्या बनवतो ना, पालेभाज्या, त्यांचा तो कलर जसा तसा राहायला पाहिजे। माझे भरपूर असे भाज्यांचे पण व्हिडिओ पालेभाज्यांचे नक्की बघा तुम्ही, बिलकुल माझ्या पालेभाज्या फळभाज्यांचा बिलकुल कलर बदलत नाही, हिरवाच्या हिरवा कलर राहतो। तर भेंडी टाकून घेतलेली आहे बघा, भेंडी मी मस्त अशी धुवून सुक्की केलेली आहे, फॅन खाली सुकवली, नंतर चिरायची भेंडी। आता भेंडी टाकल्यानंतर फुल गॅस ठेवायचा मैत्रिणींनो, कमी गॅसवरती कधीही भेंडी परतवायची नाही। कमी गॅसवर तुम्ही परतवाल ना ती एकदम चिकट होते। फुल गॅसवर भेंडी 5 मिनटासाठी फुल गॅसवर मस्त परतून घ्यायची आणि हलवत राहायची भेंडी। तुम्ही शेवटी पण बघा माझ्या भेंडीचा कलर हिरवाच्या हिरवा आहे, बिलकुल काळपट नाही पडलेली। आणि आपण जेवढी बारीक चिरतो ना, पातळ चिरतो ना, तेवढी आपली भेंडी पटकन शिजल्या जाते। नक्की करून बघा। मसाला मी परत तुम्हाला सांगते, मी ते शेंगदाणे घेतलेले भाजलेले, 2 ते 3 चमचे खोबऱ्याचा कूट घेतलेला आहे, सुके खोबरं,
हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर भरपूर सारी घ्यायची आहे, थोडंसं जिरा घ्यायचं आहे, जाडसर पाणी न टाकता वाटून घ्यायचं. फुल गॅसवर आता मी भेंडी परतवत आहे आणि खूप छान लागते चपातीसोबत. मुलांना पण टिफिनला बनवून द्या किंवा आपण कोण कामाला जात असेल त्यांच्या टिफिनसाठी बनवून द्या, नक्कीच त्यांना आवडणार. तर ही भेंडीची रेसिपी ना मैत्रीण मी एकदा हॉटेलमध्ये खाल्ली होती. आम्ही गावी जाताना हॉटेलमध्ये मी खाल्लेली, खूप छान लागली, म्हणून म्हटलं चला आपण करून बघूया एकदा कशी लागते. नाही तर मी शेंगदाण्याचा कूट कधी म्हणजे असं टाकून कधी बनवलेली नव्हती, पण भेंडी पण छान लागलेली, मला आवडली भेंडी. म्हटलं चला हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणीबरोबर शेअर करावा. मैत्रिणी, माझ्या भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक शेअर, आपल्या नवीन मैत्रिणी कोण चॅनलवर असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करा. बाय मैत्रिणींनो.